होय सर इकडे वाचले तो काय ती काय अरे विषारी दारूमुळे 20 जणांना वीज बाधा आणि 2 जण गंभीर. पोलिसांनी धाड टाकून सर्व दारू जप्त केली. अगं बाबा सुधरा सुधरा अजूनही येळ गेलेली नाहीये. नाही तर अशीच येळ नाही एक दिवशी तुमच्यावर बी यायची. अरे बंद बंद. काय बंद? अरे आजपासून देशी बंद, फक्त ओनली इंग्लिश चालू. देवा हा माणूस काय कधी सुधारणार नाही. मी काय म्हणते माझं एक ऐकताल का? काय गावात आहे ना व्यसनमुक्ती केंद्राचं शिबिर आले. चला ना आपण जाऊ ना तिकडं. तेवढीच दारू सुटली तर सुटली. तेवढं तो फाटकं तोंड बंद होईल. बरं माझं फाटकं तोंड तर फाटकं तोंड पण आहे ना मी तुम्हाला आज दारू त्या व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाणार आहे. काय आला तर आला गुण पाहून येऊ. चला ना. तूच जा, मला नाही यायची. चला म्हणते तर काय नाही यायची म्हणलं ना तुला. अहो कधीतरी तर बायकोचं ऐकत जावं माणसाने. बायको तुमच्या चांगल्यासाठी सांगत असते ना. ते मला काय माहित नाही. मी तुम्हाला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाणार म्हणजे घेऊन जाणारच आहे. नाही नाही मला नाही यायचं. मी तर घेऊनच जाणार आहे. असले काय व्यसनमुक्ती फेसनमुक्ती कोण जायला चालतं व्यसनमुक्ती गावात आली. कोण आले म्हणजे साऱ्या दुनियाला साऱ्या गावाला माहिती आहे. कोण नवरे जाऊन दारू सुटले आतापर्यंत. ते जाऊन ते दुसऱ्यांचं काय करायचंय आपल्याला. मग मायाच का मुळे उठली. मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. मला नाही यायचं. अहो चला तिथं ऐका जरा. तेवढाच गुण आला तर गुण आला फरक पडेल. तुलाच घे. मला मी काय दारू पिते का? मायावरची तू घे ना, मग माई सुटेल. तर मग मी दारू पिऊ तुमच्यावरची. तुला सांगितलं ना आता देशी बन ओनली इंग्लिश चालू. अरे देवा आता काय बोलावं गड्या माणसाला. दारू सुटली ना. पालत्या घड्यावर पाणीच का? मग दारू सुटली की नाही. सुटली की लगेच. मग देशी सुटली म्हणले दारू सुटली. मग ते इंग्लिश काय दारू नाही का? इंग्लिश दारू नाही, ते ब्रँड आहे. बरं जाऊन द्या ना आता भांडत नका बसू ना. चला ना जाऊ ना आपण तिकडं. ऐका ना जरा कधीतरी ऐकत जा ना जरा माझ्यासाठी. किरकिर आता पुढे. चला ना मी काय करते चहा ठेवते. चहा घेऊ तिथून आल्यावर स्वयंपाक करू. चला पटकन जाऊन. चला ना. बरं ठेवच्या. हा आणि तुम्ही आवरा पटकन. हा. स्वयंपाक तिकडून आल्यावर करते. हा काय पटकन चहा करते मी. पुढं व्यसन मुक्तीत जाऊन दारू सुटती. बावळाटाचा कारभार. हे टोपी डोक्यात घाला ना. घालतो ना जरा माईक. मग आता काय तुम्हाला चालले. व्यसन मुक्तीत चाललं का मंत्रालयात चाललंय तो मला. अहो मंत्रालयात नाही पण ते बरं नाही दिसत. तर व्यसन मुक्ती म्हणजे काय मंत्रालयापेक्षा कमी नाहीये. पुण्याच्या आखरीत व्यसन मुक्ती कुठं पण काय. आता तुमची दारू सुटल म्हणल्यावर तुम्ही खरे माणसात येताला. आता तुम्हाला वाटत नाही का असं आता आपलं चांगलं होईल. भांडणं तंड होणार नाही. हा कामधंदे चांगले होतील. तुला जन्म घातला तो बाप काय अमेरिकेला होता का. आता चाला ना बाई माझ्या बापाचा नका ना उद्धार करत जाऊ जेव्हा तेव्हा. आता डोक्याला ताण करते. हा काय ताण तरी. कुठे चालले तुम्ही दोघ जण? आम्ही कुठं बी जाऊ तुला काय करायचंय. अगं मी चांगलं विचारलं कुठे चालले. पै पै गाड्या घोड्या कुठे गेले? आता आम्ही दोघं नवरा बाई कुठं जाणार आहे. चाललो फिरायला. फिरायला चालले? हा. मग तुम्ही सायकलवर बसून घेऊन जायचं ना. नाही मला नाही मला पायी जायचं होतं फिरायला म्हणून मी म्हटलं चला पायी जाऊ फिरायला. बायकोला चार मोठी पण मी चांगलं विचारलं कुठे चालले त्याला म्हणे इकडे नको चाललं विचार पंचायत करत जातो. चला तुम्ही तिच्या नका ना आधी लागू. तिला काय चला. कुठं आता हे काय आता दुसरी पाहिली काय सांगा ना कुठं. अहो आता हे नंदी बायला सारखे असे मुंडे कमून हलू राहिले. चला म्हणले ना तुम्हाला तिच्या नका आधी लागू म्हणून. चाललो आम्ही व्यसनमुक्ती केंद्रात. काय करायचंय तुला? एक मिनिट व्यसन मुक्ती केंद्रात हा यांना घेऊन चालले. हा त्यांना घेऊन चालले दारू सोडायसाठी व्यसनमुक्ती केंद्रात. कोणी सांगितलं भाऊराव तुम्हाला काय व्यसन मुक्ती केंद्रामध्ये गेल्यानंतर दारू सुटते म्हणून? मी म्हणते कोणता पागल बसलेला होता का तिथं? तो पागल असेल ना कोणी असं. मला माझ्या नवऱ्याला दारू सुधार सोडायची ना मग मी माझ्या नवऱ्याला चालले व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन. तुला काय करायचंय? सर तुला असं वाटतं का व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेल्यानंतर माणूस कधीच दारू पित नाही? अगं तिथे गेलेले लोक आहेत ना 15 दिवस मस्तपैकी ते पाळतात. कारण कधी चांगलं चांगलं खायला भेटतं. 16 दिवशी जायचे येते म्हणून ते 1 क्वार्टर पिऊन दिवस काढत असेल ना तर 4 क्वार्टरवर जातो. मी तेच म्हणतोय पण ऐकलं तर पाहिजे. हा तेच म्हणते तुम्हाला. तेच लागत तेच लागत तुम्हाला. गरजेचं नाही दारू सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रावर जायची. फक्त तुमच्या ह्या मनावर आहे ना नियंत्रण ठेवा. आपलं मन एक नंबर आहे. माहिती नका सांगू. जगात नात नाही करायचं मनात. हा, तुला माहिती का. माहिती ना किती नियंत्रण आहे आपल्या मनावर. चला मग यांचं आता. काय ऐकू नको. काय खरंय मला तर काही समजत नाही नाही तुमचं. मला घेऊनच जायचंय. चला हा जा. पाहू नका मग तोंडाला. चला तिला टाटा बाय बाय नंतर करा. चला रे चाललो असं बायकोला घेऊन भाऊराव कुठे फिरायला म्हणे व्यसनमुक्ती केंद्रावर चाललो. याचं एवढं मनावर नियंत्रण आहे. जाऊ दे मला तरी काय करायचं. जाते मी माझ्या भरपूर काम आहे मला. काय गरज आहे का पण. चला ना आता आलाय थोड्यावर आलंय इथंच आहे.
गरज काय गरज अरे आहे? काय मी आजारी काय ते खोलीत नेऊन घाल ती मला काय म्हणता तुम्ही चला बरं आता कशाची आजारी न बिजारी आजारी बिजारी काही नाही आलंय ते हे बघा हे इथंच आहे व्यसन मुक्ती केंद्र चला नको अहो चला काय पाहू आतमध्ये जाऊन चला अहो चला ना चला अरे देवा नको नको अहो चला मी येते तुमच्यासोबत नको नको मी येते म्हणलं तुमच्यासोबत नको चला चला आज याड्या नाही करा अरे काय आलं नाही ती चला बरं आतमध्ये तुम्ही नको ते हे वाचतं काय नाही काय? व्यसन मुक्ती केंद्र हा ते मला वाचता येतं व्यसन मुक्ती केंद्र तुम्हाला वाचता येतं ना तू थांब ना जरा मी थांबते जातो जा आता काय खाते का तुम्हाला तिथं कोणी तिथं साहेब बसले मग साहेबच बसलेला असणार आहे चल बरं तू बाहेर थांब बरं मी बाहेर थांबते तुम्ही जा आतमध्ये जा पटकन जा राम राम साहेब राम 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 या बघा इकडे बस काय म्हणते काय नाही साहेब दारू सोडायसाठी आले हा दारू सोडायसाठीच आपलं हे व्यसनमुक्ती केंद्र आहे. हा त्याच्यासाठीच आले हो कधीपासून व्यसन करतात? झाले असतील 10-12 वर्षे कमी पेलं नाही मी लय पेलंय कधी वाटलं नाही दारू सोडावी? कसं आहे साहेब तुम्हाला खरं सांगू का मस्त मनाला वाटतं दारू सोडावं पण ते दारू दुकानाचा बोर्ड बघितला ना ऑटोमॅटिक असे पाहिजे दारू दुकानाकडे वळतात काय सांगू तुम्हाला बरं ठीक आहे आता दारू सोडायची ना तुम्हाला हो मी काही औषधं देतो पण त्याच्यानंतर तुम्हाला दारू पिता नाही येणार. ठेवतो आता कस तरी मनावर ताप आता एवढा मोठा दगड काळजवळ ठेवायचा इलाज नाही त्याला आता बरं तुमचं नाव सांगा, भाऊसाहेब राहणार पत्ता वगैरे सांगा. गाव थुकरटवाडी काय तुकडोटोडी? हा तर तोंडाचं उपरणं काढा बरं कोण आलं तुकडोटोडी बघू द्या. अरे भावडे तू अरे मग अरे करा तूच हो थुकरटवाडीची मराठी शाळा हा. तू गेला बाहेर गायला शिकायला तर मराठी शाळेत आम्ही तिथेच राहिलो त्या गावात आणि तिथंच मग काय आमचा कार्यक्रम तिथंच झाला. किती मजा केली आपण त्या तुकडोटवाडीमध्ये, तू मी आणि पारू. तू काय अवस्था करून घेतली हं? आपण इकडे डॉक्टर खेळायचो तू खरंच डॉक्टर झाला. बरं भावड्या ते पारूच काय झालं? अरे पारू मजेत आहे एका दिवशी भेट निवांत सांगत तुला मी सगळे पारूचं काही टेन्शन नको घेऊ तू आणि ते आता एवढ्या दिवसांनी भेटलाय म्हणून काहीतरी आहे काय क्वार्टर बिटर एखादी. अरे भावड्या बाहेर वहिनी उभ्या ते त्यांना जर कळालं तर वय नोकरी विक्री जाईल. तू काय बावळटोनी काय बोलतोय असं? अरे दे बाबा तिच्या काय नादी लागला दे सोडून तिचं दे माल. ते काय नाही मी तुला 21 दिवसाची औषधं देतो ते औषध घे नंतर तुला दारूची आठवण सुद्धा येणार नाही. अरे एक वेळेस दारूची आठवण नाही यायची पण पारूची आठवण येते की नाही मग पारूची आठवण आली ना का दारूची आठवण होतेच. बरं तुला ना मैत्री खातीर सांगतो मैत्री शपथ तुला मला एक तरी क्वार्टर दे. अरे बावड्या सोडी दारू दारू पायी कोणाचं भलं झालं रे? हे बघ मित्रा द वर्ल्ड इज अबाउट 3 Ws वुमन वेल्थ अँड वाईफ बाई पैसा आणि दारू या 3 W भावतीच सगळं जग फिरते. यातली एकही जरी गोष्ट जिंदगीत नसली ना तर मजा नाही राहत. त्याच्यामुळं माझी दारू सोडण्याच्या भानगडीत तू पडू नकोस. अरे बावड्या वहिनी उभे बाई तिचं नको टेन्शन घेऊ राव तिला सांग स्ट्रॉंग औषध दिलंय थोडीशी गुंगी येईन मी करतो बाकीचं मॅनेज. ते ऐक काय बघ घेऊ राव एक पॅक तुला आपल्या मैत्री शपथ. तुम्हाला धर्म संकटात टाकलं का रे? अरे आपली लहानपणाची मैत्री तर काही आता त्याच्या पुढे काही बोलता येणार मला. आपल्या बालपणीच्या मैत्री खातर 2 पॅक तुझ्या बरोबर घेतो आता बाहेर कोणाला सांगू नको. अरे मी काय बाहेर सांगायला येणार आहे का कधीच नाही होणार असं. अरे बावड्या दारू सोडायला ते लोक आहेत ना हा बाटली आणून ठेवते तिकडे कुठे तुला जी वाटेल ती घे तिकडं. अरे लगेच घे मग एवढा वेळ लागत असतील का पुढं एवढा माल आहे तू मला सांगा ना म्हणल्या काही सोपं आहे का? वा 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 मी अर्धी मारतो तू नंतर 1 नंबर करून झाला. तू असलं काय भ्यायची गरजच नाही राहिली आपल्याला. लय भारी वाटलं मित्राला भेटून. थोडीशी आता कसं आहे दोघांना विचारली आपल्याला बरोबर आता ते ना ते बाहेर उभी आहे. आता हे आपण ना आता हे ठेवून देऊ
आणि तू सांगतोय भाषेत तिला मी जरा. सांगतो ना वहिनीला हा? सांगतो. घेऊ का बॉक्सिंग चालते बरं जाऊन दे आता लय दिवसातून भेटलाय भारी वाटलं रे. भारी वाटलं बरं 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 चल 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 कुठे वहिनी कुठे घ्या वहिनी याच्यातले दर औषधाचे वाटले याच्यातलं दररोज औषध वगैरे देत जा आराम करायला द्या आणि पोटभर जेवण द्या त्यांना हं? पण ते सुटल ना दारू हो सुटल सुटल हा ना, लय अपेक्षाने आले बघा मी इकडे नाही नाही बरं साहेब ऐका ना हं. मी 15 दिवसांनी परत येतो हो. औषध न्यायला 15 दिवसांनी परत त्याला घेऊन या एक खोक हो एक खोकं देतो ठेवा तेवढं चाल ठेवतो तुमच्या सुटल ना नक्की हो हो, चल, सुटल सुटल नको बांधबान करू चला व्यसन मुक्ती काय आता आता एवढ्या बाटल्या दिल्या तर धर खोक संपत